बदो खूप ठेवलं ते त्या कुठं भेटी करायचा मग तुम्हाला भरला का तुले मध्ये हा हा त्या मुला बाळाची गहाण आहे तुला आमच्या बहाणे तो घरी पाठ भरून ठेवली असा काय सांगू काय बाई अहो गेली असती पण काय सांगू माझी प्रकृती बरोबर नाही आहे ना तुझी प्रकृती बरोबर नाही तर मी डॉक्टर साहेबांकडे जाऊ का नाही सांग लवकर सांगते मी तुम्हाला राया काय सांगू बिघडली माझी गा ऐको राया काय सांगू बिघडली माझी गा बाजारी जाणार नाही राहू द्या दयाच मार बाजारी जाणार नाही राहू द्या दयाच मार बाजारी जाणार नाही राहू द्या दयाच मार म्हणजे तुझी गाठ बिघडली खालची वजराली खालची वरदा वरची खालत गेली वरची खालत गेली गेली असती व मी आता गाठ तुझी रस्त्यावर कोण आलं म्हणतो कोणाला म्हणजे डॉक्टर साहेबांना डॉक्टर साहेबांना त्या हो जाबर लवकर घेऊन या लवकर 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 घेऊन या मी डॉक्टर साहेबांना लवकर घेऊन येतो आणा आणा डॉक्टर साहेबांना घेऊन आलो का 2-3 इंजेक्शन घेऊन माये माये तुम्हाला माहित आहे मी लाईनीची मोठी झाली बाई मी लाईनीची मोठी झाली पण मी अजून इंजेक्शन नाही घेतली गोळ्या मोळ्या देऊन त्या गोळ्याने कधी ताप जाते का चुरपत बसीन त्या गोळ्या चुरपत बसीन गोळ्या अहो त्या गोळ्या झिपूर काही होणार नाही नाही मी इंजेक्शन नाही घेतलं काय जाणार नाही नाही मी इंजेक्शन नाही घेतलं डॉक्टर साहेबांना आणा ना अहो लवकर कॉल लावला डॉक्टर साहेब कुठे गेले असतील भाई मी तेवढ्यावरचा आवाज देऊन आलो अरे डॉक्टर साहेब घरी आहेत का म्हणलो आले का अजय माझ्या पत्नीची तब्येत खराब आहे म्हणजे आता 2-4 दिवस झाले तिने जेवण केलं नाही बोला गर्भवतीचं ना सर आता का माहिती म्हणलं डॉक्टर साहेबांकडे जावा आणि डॉक्टर साहेबांना दाखवून पहा बरं पाहून टाकू तुला काही बिमारी बाबाने असं सांगून देतील बाबा ठीक आहे तर विचारा तुमची पत्नी कुठं आहे म्हटलं कारभार निघा माझ्या लाडाच्या नारी राधा राधा गा डॉक्टर साहेब आले हे चिरापाटीच्या बघा तू कोप नाही ना तू चेक करते तुम्हाला मशीन डॉक्टर साहेबांकडे आहे ना मोठी मशीन आहे तुमची हा का ट्यूब आहे हा एक कारण टाकते तेव्हा सांगा हाताची नाडी पाहिजे साधू आला तो काय ढोंगा म्हणते माय माय
जाते मी काय म्हणते ते बाम घ्या झेंडू बाम आणि पटमा कमर लावण्या मी सिद्धी होते अहो डॉक्टर साहेबांना काय सांगला मग काय म्हणते मी हा आहो द्या दाबून द्या दाबून द्या दाबून हो हो ते हो कमर पाट हे बालाजी पप्पा आहो द्या दाबून द्या दाबून द्या दाबून माझी दुखते हो कमर पाट रात्री झटका झुटका लागून लागून लागली तब्येतीची वाट रात्री झटका झुटका लागून लागली तब्येतीची वाट पाट हो त्या दाबून माझी दुसरे व कमर पाट रात्री झटका झटका लागून लागून लागली तब्येतीची वाट रात्री झटका झटका लागून लागून लागली तब्येतीची वाट अशी कशी मी कढाडती अहो दुपारी तिपारी सवय पडली तुम्हाला कंबर लावायची दुपारी तिपारी सवय पडली तुम्हाला कंबर लावायची अशी कशी मी कळाडती आहो दुपारी तिपारी सवय पड तुम्हाला कंबर लावायची दुपारी तिपारी सवय पड तुम्हाला कंबर लावायची विचारात पडते हो तुम्ही एवढे अहो मी कायच्या विचारात पडत तू विचारात पडतोस खूपच विचार का तुझी कंबर लचकली काय मग आता मी बरोबर तुझी आहे कंबर लचकली तर मी का करू आता विचार करा तुम्ही आता हा? तुम्ही विचार करा तुमचा आता घाटात घाटा आहे पुरा घाटात घाटा तुम्ही का करा ना आता एकटेच तुमचा घाटा आहे आता पुरा हा. का करा कोणते कामं करायला एकटे अहो खोकल्याच्या ठुसका आला हो खोकल्याच्या ठुसका आला म्हणलो हा मग काळा बनवून आम्ही काळा भद्र घासा हा श्रीमानने आलसवाले आमचे भाडवे बक्षी यांच्याकडून 10 रुपये मी आणि माझी पार्टी धन्यवाद और मी काय म्हणतो राधा सांगा ना अगं नको लागतो कोणाच्या गणानी ग आणि यशाच पायी होते बरबादी गा लागतो कोणाच्या
कवी गुलाबरावचे ऐकून बोला आणि नको ग काही समजू फोला अगं राधा राधा नारी हे गमाट जाबादारी हे गमाट जाबादारी एवढा साथ शृंगार केली एवढी नटली थटली पण तुम्ही असे म्हणा नाही की राधा खूप सुंदर दिसते आज म्हणते का व राधा हा अहो एवढा सुंदर साथ दिसाल हा हे पोरं बारा तुझ्याकडे पाचीला लाईन मारती हो माये माये खूप लाईन हे मारते पोरगी एवढी सुंदर आली म्हणते अजून आम्हाला दिसली नाही म्हणते अहो नवरी वाणी नटून ठटून मी तुम्हा पुढं बसते एक भरी अहो नवरी वाणी नटून टटून मी तुम्हा पुढं बसते सांगा न राया सांगा मी कशी दिसते सांगा न राया सांगा मी कशी दिसते सुंदर दिसते फुलासारखी तुझी सुंदर काय आहे हो नवरी वाणी नटून टटून मी तुम्हा पुढं बसते नवरी वाणी नटून टटून मी तुम्हा पुढं बसते सांगा न राया सांगा मी कशी दिसते सांगा न राया सांगा मी कशी दिसते होते नीट बरोबर आहे. हे माड घ्या हा. आणि जाऊ बाजारले त्या बाईच्या जीवाला कसा लागते बिचारीच्या जीवाले सगळे काम आवती बाजाराचे हे माड घ्या जाऊ बाजारले बाप्पा बाजार एका दिवस हे माळ घ्या ना बाजारला जा जाऊ का ना हे बायको कशी म्हणतो जाऊ का ना चला माझा दुसरा जमाना झाला पाडला या घराकडे जाणं झाला नाही पाठी सुद्धा माझ्या घराकडे मागे जाऊन पाहिले माझे काय इतिहास आहे काय नमस्कार पाटील साहेब काय भाली की नमस्कार बड़े सदू गोखले अर्धा तास झाला आवाज मारवलं माय बहिणा मले पाय जाते अंदर धसत जाते मले पाय जाते अंदर धसत जाते अरे बाबा मला ऐकू आला नाही काऊन नाही आला अरे मी म्हणतो तिला बाजारला जा हे म्हणतो मी बाजारला जात नाही ते जात नाही म्हणते हो पाटील ज्या माणसाच्या बायको ढाकणे झालं धसका नाही इम्प्रेशन नाही पाटील त्या माणसाने काय करावा काय करावं म्हणते हे बेटा सांगा काय करावं म्हणजे बेटा चोंगल मिट्टू बाप्पा त्या माणसाने काय करावा त्याला मोठा होऊन जाते गायमुखच्या पाय जाऊन पायडीवर बसावा म्हणजे मग येते शिवरातले हे भक्तगण धरती बुराच्या डोळा फोडतील तुमच्या डोक्यावर म्हणजे माझ्या डोक्यावर फोडतील अरे त्या शंकरच्या डोक्यावर फोडतील का माझ्या डोक्यावर फोडते तू शंकरजी म्हण ना बोंबली अरे मी काय मला सांग बरे या गावात तुम्ही दोघे तेवढा बरोबर का बाबा अरे मी म्हणतो तुला बाजारला जा ते म्हणते मी बाजारला जात नाही या गावात तुम्ही दोघे तेवढा बायको का म्हणतो आम्ही दोघंच आहोत बाकीचे सपा मेले का सपा मेले म्हणजे या रामपूर गावचे सपा मेले फक्त तुम्ही जिवंत आम्ही जिवंत मला सांग पाटील तुम्ही रात्री बरोबर झोपता दिवसाही बरोबर झोपता आणि हे
बोका बोका काय म्हणतो? अरे मी म्हणतो तिला जा. ते म्हणते मी जात नाही. हे जायचं मागे तू बाजारला जाणार आहे. यालाच म्हणते कधी मोठ्या लोकांना हाणक भोकाचं. पाठवतो पहा म्हणतो. बायको बंद्याची बंदी पाटील. बायको बंद्याची बंदी. हे पाटील. बापरे म्हणजे असा तुमचा धक्का आहे. असा इंटरेस्ट आहे. अरे बस म्हणून समजून जाते. बापरे पाठवतो पहा. एवढंच नाही. जर कदाचित मी कार्यक्रम घरी चालला गेलो जसा दरवाज्यात पाय ठेवत नाही त्याची का म्हणते आल्या का चिक्कूचे पप्पा म्हणते फटकन कपडे काढा भक्कन करून टाका म्हणते. फटकन कपडे टाका फटकन करून टाका. आंघोळ बाबा तर मला सांग जशी माझी बायको माझी पत्नी मला देते ती बायको देते का तुला का देते गरम पाणी असं सांग ना ती बायको देते का बायको नाही दे महा बायकोला काही समजायचं नाही ना त्याच्यासाठी शहाण्याचं म्हणणं आहे. बायको भेटे मग त्याच्या जरी काही खावा लागते माल खावा लागते. काय खावा लागते खाशील का अरे तू सांगशील तर खाई. माल खावा लागते तर माल खाईन ना तू कोणता खाशील का हो ठेव आपल्या छातीवर आपल्या छातीवर हात ठेव. छातीवर हात ठेवावं लागतं का म्हणतो माल खावा सांगतो ना ठेवा त्याच्यासाठी का खावं लागते का खावं लागतंय त्यासाठी कू खावं लागते. असा हो हात ठेवावं लागते म्हणजे त्याच्यासाठी कू खावं लागते. कू खाया गु म्हणलो मी गुळ म्हणलो तो कारावाला गुळ. मी हे साला अर्धा पहिला मी म्हणलो साला गु खावा लागेल मला आठवत आले का कारावाला गुळ खावा लागते मग. आवाज कोण ऐका हो बोल. चल बाई गावच्या रिस्टॅन्ड नातूच लागते गावच्या रिस्टॅन्ड नातूच लागते. दिवसातून आला घेते म्हणजे त्याची वाली. अरे कायला आला प्रेम माझ्या ना अरे तुझ्या हल्ला वही पाटील म्हणे पाटलीने म्हणे लसणाचे बाफे लावले म्हणे आम्हाला वेळ नाही भेटे म्हणे तर त्याच्यातला कचरा काढवली अरे बोला यायला लागतं ए एवढा रागाला करा तुम्ही म्हणे नाही ती पप्पी घेऊ अरे हे नातवा कोण माहिती आहे कोण लागते रिश्त्यामध्ये लागते तुला माहित आहे का माहित आहे ना कोण आहे मी तुला आजी कोण होते ती आजी कोण होते ती बहीण माझी बुजाळण कोण होय का हे पाटील म्हणला तुम्ही हे कोण होय म्हणलो तुमच्या क्रियाता बोलले कोण होय हे माझी पत्नी होय हे तुझी बायको होय. बहीण मग मला वाटलं पाटला नकोचा पुजाळा आल्यामुळे दरवाजावर म्हणजे तुम्हाला काही माहितच नाही. मला काही माहिती तुमच्या लग्नाला आलो होतो का मी नाही मग हो लग्नाला आला असतं तर माहीत झाला असता. आता लग्नालाच नाही आला तो कोणता माहित हो तुम्हाला. ठीक आहे पाटील साहेब मी केव्हा येतो माझी पत्नी पहिल्यांदा येऊन राहिली पाटीलने सांगा थोडसा आलूला पोहा बनवायला. आलूला पोहा केवढा करणीचा घ्या नाही केवढा करणीचा कमळचा मोठा बाका म्हणते आंध्र पोहा करून ठेवला नसते तेवढा आहे हा करणीचा. ये रे माय नात्रा कोयऱ्याचे बोंड आणि त्याला दुधीचे वडे बनवतो खाणं सारखं कमी ना हो. सगळा काही बनवतो माझे माय पण ते पतले पतले दुधीचे वडे नको बनवतो. त्या दुधीच्या वड्या आणि ऍसिडिटी होते ओ. ती या बहीण ते वळे गिळे नाही त्या दुधीचा महाट्या दिवशी हातामध्ये भेटू दे नाही 2 फडके केलो तर नावाच्या ओम्याने. त्या बहीण मी तिथे हलकट माणूस असेल म्हणलं पाटलाच्या घरी गेलो मी देवाची तळशी ओळावरची पिपळावरची आंब्यावरची बोरची सांगून दिलो पण माझ घरी माझी 4 इंची कप नसे पुरी टिंटिंग पप्प पुडीचे पाल पुरी छंडी मुंडी काय पाय हो काऊन नाही असाल बाबा तुमचे पर या माय पिकली मस्त पोटा तरी पाहिजे कसं असते बेटा हा पहिले मस्त पांढरा दात दाखवते येऊ दे तू वाली ती कोणीकर भौरीच्या आणि कोणीकर आसकुळ होते तर समजून येते. पुढच्या वर्षी काय ती एवढा नंबर काही हरकत नाही धावून पाय तू ऐकली तर ठीक बायको बंद्याची बंदी न तसा 1 नंबरचा हलकट माणूस ऐकले तर ठीक काही नाही पहिल्या 2 वाकरा फिरून घेतो थंडीचा माझा तर राखू शकतो पण काहीतरी बोलत
चालत गेल्या पाहिजे. हा हो कोणी हॅलो 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 हो